बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराची जाळपोळ झालेली जाळपोळ प्रकरणाची आज विधानसभेमध्ये चर्चा झाली आहे। या प्रकरणाचा मास्टरमाइंड शोधून काढा आणि न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली। या प्रकरणामध्ये एसआयटी का स्थापन झाली नाही असा सवाल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। त्यावर सभागृहाची इच्छा असेल तर 2 दिवसात एसआयटी स्थापन करू असं फडणवीस म्हणाले। मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही हा आरोप त्यांनी फेटाळलाय। बीडमध्ये पोलिसांवर आरोप केले जात आहेत। मात्र अंतरवाली सराटीत पोलिसांनी कारवाई केली तेव्हा मोठमोठे नेते पोलिसांना टार्गेट करत होते, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं। समाजामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काही लोकांनी प्रश्न केला। पण माझं घर चाललंय, माझं कुटुंब अडचणीत होतं, माझा लहान मुलगा अडचणीत होता। साहेब, मी या विषयामध्ये खोटं बोलणार नाही। माझी विनंती आहे भुजबळ साहेबाला की भुजबळ साहेब, आपण माझं झाल्यानंतर आपण या विषयामध्ये ह्याच्या खोलापर्यंत गेलो पाहिजे, ह्या कोऑर्डिनेटर कडून ह्याचे मास्टर माइंड काढले पाहिजे आणि ह्याचा तपास खालपर्यंत गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रासमोर चित्र आलं पाहिजे आणि आपण ह्याची न्यायालयीन म्हणजे चौकशी ही आपण मागावं, ही माझी विनंती आहे। समोर पोलीस गाडी हल्ली, समोर पोलीस हेडक्वार्टर आहे, तरीही जर आपण संरक्षण सामान्य विधानसभेच्या सामान्य माणूस तर लांबच आहे। आता म्हणजे लोकांच्या प्रतिनिधीचं संरक्षण करण्याची देखील ताकद महाराष्ट्र पोलिसांच्यात राहिली नाही असा मी निष्कर्ष काढेन। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे की गोपनीय शाखेला हा अंदाज, माझी माहिती आहे की हा अंदाज आलेला, इन्फॉर्मेशन त्यांना दिलेली पूर्ण माहिती होती त्याला की होणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पप्पू शिंदे नामक, शेवटचा प्रश्न, पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे। हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे। आता अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी 70 पोलिसांना त्या ठिकाणी ते जखमी झाले। अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी जर थोडी कडक कारवाई केली तर म्हणजे आता मी म्हणणार नाही, पण राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी पोलिसांनाच टार्गेट केलं। पण माझी हरकत नाहीये, जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात 2 दिवसामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू आणि एसआयटीला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ। आपण पप्पू शिंदे बद्दलच का विचारलं? मी नावं सांगू, आता फोटो पण दाखवू, कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत। याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव। असं आहे, कोणाच्याही पक्षाचा असो, ज्याने जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।